महाराज तर ग्रेट होतेच, पण महाराजांचे टीम मेंबर पण ग्रेट होते, त्यांचे मावळे ग्रेट होते, त्यांचे सरदार ग्रेट होते. एक एक सरदार, एक एक मावळा महाराजांनी असा निवडून घेतलाय. बऱ्याच वेळेला तो दुसऱ्याच्या टीम मधला पण होता. त्याचं कौशल्य ओळखून, त्याचं युद्ध स्किल किंवा स्वराज्याप्रती त्याची काय म्हणतो आपण आस्था त्याच्यात निर्माण करून महाराजांनी त्याला उचलला, त्याला घेतला. मग बाजीप्रभू देशपांडे असतील, त्यांना बरोबर महाराजांनी स्वामीनिष्ठा समजावून सांगून स्वराज्यासाठी तुमचं काय महत्व आणि पुढचा इतिहास आपल्याला सर्वांना माहिती आहे. सिमिलरली तुमच्या टीममध्ये सुद्धा अशी लोक असणं गरजेचीच आहे. आणि ती दुसऱ्याच्या टीममधून तुमच्याकडे जर आणायची असतील किंवा तुम्हाला असं वाटतं की माझी टीम स्ट्रॉंग व्हावी, तर आता तो जमाना गेला. तुम्ही त्यांच्याबरोबर जेवताय आणि तुम्ही त्यांच्याशी किती गोड बोलताय याच्याशी आता कोणाला काही देणं घेणं नाहीये. त्याच्या कामाची योग्य किंमत तुम्हाला करता आली पाहिजे. ती किंमत फक्त पैशातून नाही, व्हॅल्यूमध्ये पण झाली पाहिजे, रिस्पेक्ट. ते म्हणतात ना, तो डायलॉग आहे बघा, आता एक आलाय एका सिरीजमध्ये, आपण को चाहिए फुल